ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा विशाल पाटलांसमोर नवा प्रस्ताव। सांगलीच्या तिढ्यावरून विशाल पाटील काय निर्णय घेणार याकडे लक्ष असतानाच आता ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी विशाल पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नचा प्रस्ताव ठेवलाय। विशाल पाटील यांचे भाऊ प्रतीक पाटील मला भेटायला आले होते आणि त्यांना मी जत पॅटर्न राबवू असा प्रस्ताव दिला असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलंय। याबाबत आता विशाल पाटील काय भूमिका घेणार आणि जत पॅटर्न नेमका काय आहे हे पाहूया। उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटलांची नाराजी नुकतीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सांगली लोकसभेची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडेच राहील अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली। यानंतर सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असणारे विशाल पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या। विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी थेट केंद्रीय नेतृत्व असणाऱ्या सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली। मात्र केंद्रीय नेतृत्वानेच उद्धव ठाकरे गटाला सांगलीची जागा दिल्यामुळे विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत असलेल्या विश्वजित कदम यांचा देखील नाईलाज झाल्याचं पाहायला मिळालं। प्रकाश शेंडगे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत शेंडगे यांनी पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नचा प्रस्ताव ठेवला। पुन्हा एकदा वसंतदादा पाटील घराणे आणि शेंडगे घराणे एकत्र आलं तर नक्कीच सांगली लोकसभेबाबत सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था देखील ताब्यात येतील असा विश्वास दिला। राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।